सोलापूर वासियांना दिवाळी सणाच्या सरगम कलेक्शन परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा। सरगम कलेक्शन मध्ये फक्त 180 रुपयात ब्रँडेड कंपनीचे शर्ट उपलब्ध आहे। एकदा या आणि अवश्य भेट द्या। आमचा पत्ता जगदंबा चौक सोलापूर। जुनी पेन्शन लागू करणं व कंत्राटी कर्मचारी सेवेत कायम करणं या दोन प्रमुख मागण्यांसाठी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचं हत्यार उपसलंय। गुरुवारपासून कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर एकत्र येऊन हे आंदोलन करत निदर्शनं केली। एकच मिशन जुनी पेन्शन असा नारा यावेळी दिला। काही संघटनांनी या संपाला पाठिंबा देखील दिलाय, पण प्रत्यक्ष सहभाग मात्र नोंदवण्यात आलेला नाही। या संपामध्ये लिपिक वर्गीय संघटनेचे अविनाश गोडसे, कर्मचारी महासंघाचे दिनेश बनसोडे यांनी जुनी पेन्शन काळाची गरज आहे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केलंच पाहिजे अशी मागणी केली। नमस्ते सर, मी जोशना साठे बांधकाम 2 मध्ये कार्यरत आहे कनिष्ठ अभियंत्यावर। माझे वडील आकस्मिक निधन झालं त्यांच्या जागी मी अनुकंपा लागले, पण ज्यावेळेस ते वारले त्यावेळेस मी वयाचे 18च्या आतच होते। पण त्या काळी त्यांनी 2005च्या आत त्यांची जॉईन असल्यामुळे त्यांना पेन्शन मिळाली आणि 2005च्या आधी असल्यामुळे पेन्शनमुळे आमची फॅमिली आतापर्यंत आम्ही उपभोगलो त्या पेन्शनच्या आमची उपजीविका व्यवस्थित होऊ शकली। तर मला असं वाटतं की जशी जुन्या कर्मचाऱ्यांना सगळ्या केडरना पेन्शन आहे, तशीच जे काही नवीन नियुक्ती होती, एकतर आता शासन भरतीच फार कमी झाली आहे, त्यात पण ही जुनी जर पेन्शन कमी केली तर तरुण पिढीने किंवा युवा पिढीने पुढचे त्यांची जीवन कसं जगणार। मला वाटतं कोरोनापासून शेतीचं तर फारच हे आहे, शेतकरीचं तर अवस्था फारच बिकट आहे। त्या कर्मचाऱ्यांना जर एवढं त्यांनी कष्ट करून एवढं जॉबला लागते, एवढं म्हणजे अडचणीतून शिक्षण घेऊन जर पुढे जर पेन्शन नसेल तर त्यांच्या फॅमिलीने जगायचं कसं जर अचानक कुणाचा मृत्यू झाला तर। त्यामुळे मला वाटतं पेन्शन ही खूप गरजेची आहे सगळ्यांसाठीच। हे कुठल्या संघटनेचा विषय नाही, तर हा प्रत्येकाच्या जीवाचा आणि आवश्यक आणि गरजेचा विषय असं मला वाटतं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।